चमकिता की तक शिव धनु धरही उठैन कोटि भांति बलु करही मन में कुछ विचार जो लाते धनुष निकट में नट नहीं जाते शक्ति पराजित की ले सारी धनुष और भी हो रहा भारी सब उपहास पात्र हुए ऐसे बिन विराग के योगी जैसे कीर्ति वीरता विजय मद हार धनुष के हाथ कीज निराशा ग्लानि दुख ले चले अपने साथ। मिथिला नरेश जनक, हे स्वयंवर नसून आपण आमच्या अपमानाचा प्रबंध केला आहे. हो राजन, सृष्टीतील सर्व महारथींना आपल्या नगरीमध्ये बोलावून अपमानित करायचं होतं मिथिला नरेशांना. म्हणूनच फक्त हा स्वयंवराचा खेळ रचला आहे. महादेवांचं धनुष्य महादेवांशिवाय भलं कोणी उचलू शकला आहे का? आम्ही आमच्या या अपमानाचा प्रतिशोध घेऊ. हे रघुवंशी राम, तुम्ही फक्त बसूनच राहणार आहात का? मला माझ्या मर्यादेने बांधून ठेवलंय जानकी. जोपर्यंत गुरुवर्य मला आदेश देत नाहीत तोपर्यंत मी स्वयंवरात भाग घेऊ शकत नाही. थांबा. हे आपण काय करत आहात? या स्वयंवराचे आव्हान कोणा एकाला पूर्ण करायचे आहे, परंतु आपण या स्वयंवरासोबतच आमची पुत्री सीतेचाही अपमान करत आहात. मी एक वडील या नात्याने मी माझ्या पुत्रीचे स्वयंवर आयोजित केले, कारण माझ्या पुत्रीसाठी सर्वश्रेष्ठ वर शोधायचा होता. इथे या स्वयंवरामध्ये मानव, देवता
गंधर्व, दानव सर्व सहभागी झालेत, परंतु आपल्यातील कोणीही या शिवधनुष्यावर प्रत्यंच्या चढवण्याचा दूर साधा हलवू शकला नाही. आज माझी खूप निराशा झाली आहे. माझ्या सीतेचं स्वयंवर जिंकण्यासाठी वीर योद्धा का परमपित्याने घडवलाच नाही? चूक होती माझी. मला असं वाटलं होतं या शिवधनुष्यावर प्रत्यंच्या चढवली जाऊ शकते, पण आता माझ्या पुत्रीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याबरोबरच एक सत्य माझ्या समोर उभं राहिलंय की ही पृथ्वी, ही धरा निर्वीर झाली आहे. ही पृथ्वी वीररहित झाली आहे. कोणी वीर असा उरलाच नाही जो आपल्या कुळाचं नाव उच्च करू शकेल. त्याच्या मनगटात ताकदच उरली नाही की भोलेनाथ शिवशंकराचं धनुष्य उचलू शकेल. जर मला पूर्वानुमान झालं असतं की ह्या पृथ्वीवर केवळ नाममात्र वीर आहेत, तर मी असा कठीण पण कधी लावलाच नसता. महाराज जनक, हे असत्य आहे महाराज जनक. आपला हा विचार आणि विश्वास दोन्ही निराधार आहेत. कारण ज्या समाजात रघुवंशी यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची कीर्ती पताका अखंडित फडकते, त्या समाजात अशी चुकीची वक्तव्य कोणीही करू शकत नाही. हे मिथिला नरेश, आम्ही या पृथ्वीवर जिवंत असताना आणि तुमचं वक्तव्य ऐकून की ह्या पृथ्वीवर कोणीही वीर नाही, माझा रघुवंशी आत्मसन्मान मला आसनावर थांबवू शकला नाही. रघुकुळ शिरोमणी श्रीराम इथे असताना आपलं हे वक्तव्य पृथ्वीचा देखील अपमान करतात आणि वीरतेचा देखील. या धनुष्याच्या शक्तीवरून तुम्ही वीरतेची तुलना करीत आहात, जे खूपच जीर्ण आहे. महाराज जनक, मी स्वतःचं कौतुक करत नाही किंवा मी अहंकाराच्या भावनेने देखील बोलत नाही. माझ्या पूजनीय बंधू समोर मी काहीच नाही, परंतु श्रीरामांनी जर मला आज्ञा दिली तर हे धनुष्यच काय, पूर्ण ब्रह्मांडाला चेंडू सारखा उचलून आपटू शकतो मी. बंधूची शपथ घेऊन सांगतो, जर मनात आणलं तर सुमेरू पर्वताला क्षणार्धात मातीमोल करू शकतो मी. महाराज जनक, निराश होऊन तुम्ही तुमच्या पणाचा त्याग न करता एकदा माझे प्रभू, रघुवंशाचे सूर्य, महापराक्रमी श्रीराम यांच्याकडे पाहावे. त्यांच्या निवळ दर्शनाने तुमच्या विचारात बदल घडेल. तुम्हाला तुमच्या पणाचा त्याग करण्याची गरज नाही किंवा मग प्राणाची. तुमचा पण इथे आहे. आणि तुमचे प्राण तिथे आहे. म्हणूनच महाराज जनक, मी आपला लक्ष्मण,
जाऊन लक्ष्मणाला सांगा, ब्रह्मांडाला चेंडूसारखं फिरवून नंतर आपट. आधी हे शिवधनुष्य उचलून दाखव. काहीही म्हणा, ज्येष्ठ बंधू आहे बुद्धिमान, जे कनिष्ठ बंधूस आणखी अधिक बोलण्यापूर्वीच थांबवलं. अन्यथा तेच झालं असतं. उथळ पाण्याला खळखळाट फार. राम, उठ आणि महादेव शिवशंकराच्या या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून जनक राजांची चिंता दूर कर. आणि महाराज जनकांना शाश्वत समाधान प्रदान कर. जशी आज्ञा गुरुदेव. पहा रे पहा, हा सुकुमार दिव्य शिवधनुष्यावर कशी प्रत्यंचा चढवतोय ते. बालक आहे, त्याला वाटतंय हा खेळ आहे, जो हाही खेळू शकेल. छोट्या बंधूने स्वतःला बलवान काय म्हणवलं. मोठ्या बंधूने विचार केला, त्याने का मागे राहावे. पाहत राहा कसे तोंड घशी पडतात हे लोक. हे माते पार्वती, माझ्या सेवेचं मला फळ द्या. कृपा करून या शिवधनुष्याचा भार कमी करा. हे माते पार्वती, माझ्या सेवेचं फळ द्या.
माझ्या या विनंतीचा स्वीकार करा माते. पार्वती माते, माझ्या विश्वासाला तडा नको जाऊ देऊस. हे पार्वती माते, आज जर श्रीरामांनी हा शिवधनुष्य उचलून त्यावर प्रत्युंचा चढवले तर आपणास जे हवं ते आम्ही करू. आम्ही व्रतवैकल्य करू, पूजा अर्चा करू. प्रतिदिन 3 प्रहरी आम्ही आपली आरती करू. आम्ही 14 वर्षे तपश्चर्या करू. श्रीरामांना या स्वयंवरात विजयी करा. देवाधिदेव, सीतेने आमच्याकडून हे काय मागितलं? काय समजावं आम्ही याला? वरदान की त्या आमच्याकडून शाप मागत आहेत? सीतेने आम्हाला खूप पेचात टाकलंय महादेव. ती अति शीघ्रतेने वागली आहे भोलेनाथ. जानकीने हा कठीण प्रण घेण्याआधी विचार करायला हवा होता देवी. मग आता काय करावे महादेव? जर सीतेची इच्छा आम्ही पूर्ण केली तर सीतेला 14 वर्ष तप करावं लागेल. तुम्हाला सीतेला हा आशीर्वाद द्यावाच लागेल देवी. महादेव, महादेवी, कदाचित प्रभूंची हीच इच्छा असावी. सीतेच्या कठोर तपाबद्दल ऐकून आम्ही विचलित झालो आहोत देवी. परंतु यातही प्रभूंची लीला असावी. आपला अवतार धारण करण्यासाठी त्यांना वाटतंय की सीतेने 14 वर्ष तप करावे.
जा सीते, हा क्षण तुझ्यासाठी अलौकिक आहे मुली. जाऊन रघुनंदन राम यांना वरमाळ घाल. माते, ताई तर तिथे आधीच पोहोचली आहे. काय ताई? आमच्या सोबत कपट केलंय. भले धनुष्य रामाने भंग केला असेल, परंतु सीतेशी विवाह आम्हीच करणार. बरोबर आहे आपलं. आम्ही सीतेचं लग्न रामाशी होऊ देणार नाही. त्यासाठी आम्हाला या दोन्ही राजकुमारांशी युद्ध करावं लागलं तरी चालेल. आम्ही जनकासोबत देखील युद्ध करू. आम्ही युद्ध करू. होय होय, आम्ही युद्ध करू.
भगवंत परशुरामजी? पहा, प्रभू परशुराम आले आहेत. कोण आहे हा परशुराम? ज्यांनी पृथ्वीवरच्या क्षत्रियांचा विनाश केला आहे. अशक्य आहे हे. अशक्य आहे हे. कोण आहे तो अभागी? कोण आहे ज्यांनी मरणाला आव्हान देऊन आपल्या अपवित्र हातांनी माझ्या आराध्य देवाच्या भोलेनाथ यांच्या धनुष्याला शिवण्याची, हात लावण्याची हिम्मत केली? जनक, कोणी केलं आहे हे दुस्साहस? ही घटना इथेच तुझ्या आणि तुझ्या दरबारातील लोकांसमक्ष घडलेली आहे. मला माझ्या आराध्याच्या धनुष्याला भंग करणारा हवा आहे. कोण आहे तो अपराधी? मुनिवर, नाही नाही जनक, नकोय मला तुझा हा आदर आणि सत्कार. सांगा, कोणी दुस्साहस केला आहे शिवधनुष्याला हात लावण्याचे? कोण आहे तो? या सर्व दरबारी गणांसमक्ष माझ्या शिवधनुष्याचा अपमान झालाय जनक, आणि मला तो अपराधी हवा आहे माझ्या समक्ष. प्रभू, शिवधनुष्य तोडणारा तुमचाच एखादा सेवक असेल. सेवक सेवा करतात, शत्रुता नाही. आणि आमचा शत्रू या क्षणी दरबारी गणातून वेगळा उभा राहावा. अन्यथा आम्ही आपणा सगळ्यांसोबतच इथे उपस्थित सर्व अतिथीगणांचा विनाश करून टाकू. क्षमा असावी. परंतु मी आणि बंधूने लहानपणी कितीतरी धनुष्य तोडली आहे. तेव्हा तर कोणालाच आक्षेप नव्हता. मग आज हे धनुष्य तोडल्यावर एवढा अखंड तांडव का? कारण तू लहान आहेस. शिवधनुष्य आणि इतर साधारण धनुष्यांमधले अंतर सुद्धा जाणत नाही. ब्राह्मण देवता, तुम्हाला दोन धनुष्यामधील फरक दिसत असेल, परंतु आम्ही तर क्षत्रिय आहोत. धनुष्यासोबत खेळणं हे तर आमचं नित्य कार्य आहे. बालका, कदाचित तुला आपल्या जगण्याचा मोह नाही असं दिसते. मला जगण्याचा मोह असो वा नसो, असं दिसतंय की या धनुष्यावर तुमचा अधिकच मोह आहे, जो हा तुटल्यामुळे तुम्ही इतके रागवताय. तुम्ही विनाकारण क्रोधित होत आहात. धनुष्य जुनाट होतं. जर रघुवीरांच्या उचलल्याने ते तुटलं असेल तर यात बंधूची काय चूक? धनुष्याला जुनाट बोलून माझ्या आराध्याच्या धनुष्याचा अपमान करू नको. गुरुवर्य,
मी आपणास एवढंच सांगू इच्छितो की आता एक शब्द जरी उच्चारलास तर माझा हा परशु तुझ्या शिरफडापासून वेगळं करून टाकेल. बालक, कधीपासून मी माझ्या रागावर अंकुश ठेवतो आहे. आणि मी आपणास ब्राह्मण समजून आपला अपमान करू इच्छित नाही. आणि आपण मला या परशूचा भय दाखवताय. तुमच्या या परशूच्या उत्तरादाखल माझ्या भात्यात देखील बाण आहेत. परंतु मी एक रघुवंशी आहे. आम्ही काय स्त्री आणि ब्राह्मणांवर हात उगारत नाही. कारण ह्यांना मारल्याने पाप लागतं आणि ह्यांच्यापासूनच हरल्याने अपकीर्ती देखील होते, जी मृत्यू समान असते. आणि म्हणूनच ब्राह्मण देवता, मी आपला वध करू इच्छित नाही. माझा वध करणार तू? ऐकलं का ब्रह्मर्षी विश्वामित्र? हा बालक माझा वध करणार. ऐकलं का सगळ्यांनी? हा बालक माझा वध करणार. बालक, तू मला ओळखत नाहीस बालका. मी क्षत्रिय कुळ विनाशक, बाल ब्रह्मचारी, अतिक्रोधी. मी तो परशुराम आहे बालका, ज्याने एकदा नाही तर शेकडो वेळा या धरतीत क्षत्रियांना विलीन केले आहे. हजारो क्षत्रिय राजांना मी आपल्या या परशुनी मारले आहे. आणि आज माझ्या या परशुची तहान तुझ्याच रक्ताने भागेल. मग उचला परशु, बघूया की कोण. लक्ष्मण, भगवंत, बालकांच्या दोषांची आणि चुकांची मोजदाद साधुसंत करीत नाही. क्षमा याचनेस पात्र आहेत हे बालक. क्षमा करा भगवंत. होय प्रभू, बालकावर कृपा करा. याला बालक समजून आणि सेवक समजून क्षमा करावी. होय मुनिराज, मी आपला दास आहे. क्रोधाचा त्याग करावा. आता क्रोधित होऊन धनुष्य पुन्हा जोडला तर जाणार नाही ना. सौमित्र, चुकीचं बोलण्यापेक्षा कित्येकदा गप्प राहणे योग्य असते. भगवंत, माझा लहान बंधू स्वभावाने चंचल आहे. म्हणून ज्ञानीजन आणि गुरुजनांनी भरलेल्या सभेमध्ये ह्याने कोणताही विचार न करता माझा पक्ष घेतला. आपण लक्ष्मणावर क्रोध नका धरू, कारण आपला गुन्हेगार मी आहे. मी स्वतः शिवजींच्या ह्या महान धनुष्याचा भंग केला आहे.
आहे